नमस्कार मैत्रीण. आज आपल्याला चविष्ट अशी जी आहे फ्लावरची भाजी बघायची आहे. पण आपल्याला ती कशा पद्धतीने बघायची आहे, पूर्ण व्हिडिओ बघा, स्क्रिप्ट न करता. कारण मी खूप काही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि छान अशी आणि चवीला खूप सुंदर लागणार आहे. तर ही फ्लावर घेतली होती आपण, पाव किलो फ्लावर घेतली होती. तर पावसाळ्यामध्ये जी फ्लावर येते तिच्यात थोडंसं किडं वगैरे असतं, तर त्याच्यामुळे आपण तिला सगळ्यात आधी काय करणार आहोत, ती चिरून घेतलेली होती, ती 2 पाण्याने धुवून घेतली होती. तर तिथे आपण पाणी ठेवलेलं आहे. कोमट पाण्यामध्ये ती आपण इथे टाकलेली आहे आणि ती पाण्यामधून छान अशी धुवून घेणार आहोत. ती अशी थोडंसं कोमट पाणी झालं आणि त्याच्यात आपण ती बघा अशी ती काळी, मी बघा हे अशा पद्धतीने ती खराब असते, ती काढून घ्यायची असते. तर तिथे ती आपण बाजूला काढून घेतलेली आहे. तर अशी ही फ्लावरची भाजी अगदी चविष्ट. तर ह्या ठिकाणी आपण इथे आधी लसूण घेतलेला आहे. लसूण छान असा खलबत्त्यात काढून घेतलेला आहे. असा लसूण बारीक खलबत्त्यात काढल्यानंतर आपण इथे एक टमाटा घेतलेला आहे. एक टमाटा घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे आता कढईमध्ये तेल टाकणार आहोत. कढई ठेवणार आहोत. तिथे कढईत तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला आता जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. तर इथे जिरं टाकलेलं आहे. जिरं छान लाल तडतडल्यानंतर आपल्याला याच्यात लसूणसुद्धा टाकायचं आहे. लसूण आपल्याला तळला गेला पाहिजे, तर असा लालसर झाला पाहिजे. तर या ठिकाणी आपण जो काढलेला लसूण होता तो टाकलेला आहे. बघा या ठिकाणी आपण हा काढलेला लसूण टाकलेला आहे आणि लसूणसुद्धा लाल होईस्तोपर्यंत आपण इथे भाजू देणार आहोत, तळून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे. आपण कांदासुद्धा छान असा हा परतून घेणार आहोत. जोपर्यंत कांदा परतत नाही, म्हणजे कांदा परतायला वेळ लागतो. तर कांदा परतताना आपण जर थोडंसं मीठ टाकलं तर कांदा आपला पटकन परतला जातो. त्यामुळे आपण कांदा परतताना किंचित मीठ जर टाकलं तर कांदा आपला हा भाजीतला जो कांदा असतो तो पटकन परतला जातो. त्याच्यानंतर आपण इथे टमाटे टाकलेले आहेत. तर टमाटे टाकून आपण टमाटे शिजवून घेणार आहोत. कारण फ्लावर आपण उकडून घेतलेली होती, थोडीशी अर्धी उकडलेली आहे. फ्लावरची भाजी जास्त काही तर आपण इथे पाण्यामध्ये जी उकळून घेतलेली आहे, त्यामुळे ती थोडी 50% तर शिजलेलीच आहे. तर इथे आपण हे बघा, जे टमाटा आहे त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे तो सुद्धा आपण छान परतून घेतलेला आहे. टमाटा शिजून गेला आणि इथे घरचाच लाल मसाला, काळा मसाला असं टाकलेला आहे, गरम मसाला थोडासा. तर अशा पद्धतीने आपण इथे मसाले टाकलेले आहेत आणि मसालेसुद्धा आपण इथे परतून घेणार आहोत. मसाले कच्चे राहून जातात, त्याच्यामुळे आपण थोडेसे तेलामध्ये परतल्यानंतर किंचित थोडंसं पाणी टाकून आणि ते परतून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने मसाले परतून, तर तेलात थोडेसे जळून जात असतात ते, त्याच्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकून आणि ते छान असे त्याचा वास सुटत नाही तोपर्यंत आपण इथे परतून घेतलेले आहेत. त्याला थोडंसं पाणी टाकलं आणि परतून घेतलेले होते आणि ही छान असं फ्लावर जी आपली 50% जी उकडून ठेवलेली फ्लावर होती, तर ती आपली पटकन अशी भाजी तयार होते. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर अगदी चमचमीत आणि अगदी खायला अगदी छान लागते. तर तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना माझा हा व्हिडिओ शेअर करा. खूप छान झटपट अशी ही डब्याला चमचमीत अशी फ्लावरची भाजी आपली तयार झालेली होणार आहे. 5च मिनटात आपण इथे थोडंसं झाकण ठेवून आणि वाफू देणार आहोत. कारण ती आपली 80% शिजलेली होती, 50% शिजलेली होती आणि परत पूर्ण भाजी आता ही बघा तयार झालेली आहे. तर माझा घाईघाईत डबा द्यायचा होता आणि ती दाखवायची राहून गेली. तर इथे बघा छान अशी ही डब्यासाठी भाजी तयार झाली. तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लवकर दिसेल.